बघा 7.2 मधलं किती होईल पहिल्या वेळी त्याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला एक शंकुछेद दिला म्हणजे बादलीच्या आकाराचा एक भाग दिलेला आहे शंकुछेद दिलाय मग शंकुछेदामध्ये काय दिलं तर अनुक्रमिक त्रिज्या 7 आणि 14 दिली मग 14 कुठली असणार आहे साहजिकच R1 म्हणजे काय मोठी त्रिज्या आणि R2 काय असणार आहे लहान त्रिज्या म्हणजे तळाची त्रिज्या म्हणून आपण ती लिहून घेऊ दिलेली माहिती काय R1 बरोबर किती 14 R2 बरोबर किती 7 H बरोबर किती उंची दिली आहे 30 ही दिलेली असताना आपल्याला काय विचारलंय या शंकुछेदामध्ये पाणी किती बसेल मग पाणी किती बसेल म्हणजे कुठलं सूत्र वापरणार शंकुछेदाचे घनफळ ठीक आहे आता शंकुछेदाचे घनफळाचं सूत्र काय 1/3 पाय h कंसात r वर्ग r1 वर्ग अधिक r2 वर्ग अधिक r1 गुणिले r2 ठीक आहे आता ह्याच्यामध्ये किमती दिलेल्या तशा सोडवायच्या सांगा 1/3 गुणिले पायची किंमत किती घेऊ 3.14 गुणिले उंची किती दिली आहे 30 कंसात r1 किती आहे 14 त्याचा वर्ग अधिक r2 किती दिलाय 7 त्याचा वर्ग अधिक तो दुसऱ्या कंसात काय r1 14 गुणिले 7 कंस पूर्ण पुढं आता शोधू आपण 3 1 3 3 10 30 ह्या 10 खाली घेऊ चला 3.14 1 3.14 ठीक आहे 3.14 1 3.14 गुणिले इथला आलेला राहिलेला 10 गुणिले कंसात 14 चा वर्ग 196 अधिक 7 चा वर्ग 49 अधिक 24 किती 98 मग ह्या दोघांची बेरीज सांगा आता हे 10 न ह्याला गुणलं 10 न गुणलं की 1 पॉइंट काय करणार तिकडे सरणार 31.4 गुणिले कंसात 196 49 किती आलं उत्तर 200 200 कसे येईल 200 हां 200 नीट करा 245 हां अधिक 98 हां 98 245 किती उत्तर येत आहे 343 343 गुणिले 31.4 यांचा गुणाकार करू इकडे चला 343 गुणिले 31.4 4 त्रिक 12 2 एकाला हात चला 4 1 4 चौक 16 आणि 17 हाताला 1 झाला 4 त्रिक 12 आणि 13 1 0 ह्याच्यासाठी 3 1 3 4 1 4 1 3 1 3 आता किती शून्य घ्यायचं 2 3 त्रिक 9 3 चौक 12 3 त्रिक 9 1 10 बेरीज सांगा 2 7 3 10 10 14 आणि 3 17 एक ह्याच्याला 3 आणि 3 6 1 अरे हे काय 3 6 7 बरोबर इथं काय अडचण बोलायला आता पॉइंट सरकू किती एक लक्षात आलं मग ह्याचं उत्तर फायनल किती आलं 10 770 पॉइंट 2 ही त्याचं काय आलं त्या बादलीचं किंवा त्या भांड्याचं शंकुछेदाचं घनफळ आलं आता ह्याला आपल्याला काय करायचंय 1000 न भागायचंय का तर 1 घन सेमी बरोबर किती दिले कंसात 1 लिटर हां सॉरी 1 लिटर बरोबर लिटर बरोबर किती दिले 1000 घन सेमी मग मला सांगा 10,770 भागिले किती 1000 पॉइंट 2 आता हे 1000 म्हणजे 3 शून्य इकडे सरकवायचे 1 2 3 म्हणजे उत्तर किती येईल 10.70 लिटर एवढं पाणी बसलं किती उत्तर आहे मागं किती आहे ना लिटर पाणी या शंकुछेदामध्ये बसलं 770 चालते हे 10 लिटर पहिले बरोबर आले ठीक
लिटर पाणी बसेल. 7.2 मधला दुसरा प्रश्न. ठीक आहे. शंकुछेद दिलाय. शंकुछेदाची R1 म्हणजे त्रिज्या किती दिली 14. R2 किती दिलाय 6. उंची किती दिली 6. ठीक आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला पहिल्यांदा काय काढायचंय वक्र पृष्ठभाग. आणि वक्र पृष्ठभाग काढण्यासाठी आपल्याला काय काढायला लागणार आहे L म्हणजे तिरकस उंची काढायला लागणार आहे. तिरकस उंची काढण्यासाठी सूत्र काय आहे L वर्ग बरोबर वर्गमुळात h चा वर्ग अधिक R1 वजा R2 त्याचा वर्ग. मग मला सांगा L वर्ग बरोबर h वर्गमुळात 6 चा वर्ग अधिक 14 वजा 6 त्याचा वर्ग बरोबर 36 अधिक 14 + 6 गेले किती राहिलं 8. 8 चा वर्ग सांगा 36 अधिक 64 बरोबर L किती आला वर्गमुळात 36 आणि 64 किती 100 ना 100 वर्गमुळात L ची किंमत किती आली वर्गमूळ काढल्यावरती 10 आली. मग आता त्याच्यानुसार पहिलं गणित काय वक्र पृष्ठफळ सांगा सूत्र काय पाय L कंसात R1 अधिक R2 पायची किंमत L किती आला 10. मग आपल्याला 22/7 घेऊन चालणार नाही. किती घ्यायला लागेल 3.14 गुणिले L ची किंमत किती आली 10. इथे L लिहतो L बरोबर 10 आली किंमत 3.14 गुणिले 10 कंसात R1 किती आहे 14 R2 किती आहे 6 14 आणि 6 20 गुणिले 10 गुणिले 3.14. आता ह्या 10 इकडे गुणायचं 3.14 किती उत्तर येईल 31.4 गुणिले 20. आता हे 20 ने ह्याला गुणू 0 आधी जोडून घेतो. ठीक आहे. आता 2 ने गुणू 2 चौक 8 2 1 2 2 3 6 1 पॉइंट सरकून लिहू 6.28 वक्रपृष्ठ चौरस सेंटीमीटर बरोबर आहे का चौरस सेंटीमीटर काय आलं वक्र पृष्ठफळ आलं सेम. परत आता एकूण पृष्ठफळ सूत्र काय पाय L कंसात R1 अधिक R2 दुसऱ्या कंसात पाय R1 चा वर्ग दुसरा अधिक R2 चा वर्ग. का तर खालच्या तळाची त्रिज्या खालच्या तळाचं क्षेत्रफळ आणि वरच्या तळाचं एकूण पृष्ठफळ म्हणून काय येणार आहे आपल्याला दोघांची वेगवेगळी बेरीज घ्यायला लागणार आहे. मग सांगा 22/7 का 3.14 गुणिले L किती आलाय 10 कंसात सांगा 14 अधिक 6 अधिक कंसात 3.14 गुणिले 14 चा वर्ग अधिक पुढं 3.14 गुणिले 6 चा वर्ग 3.14 ला ह्याला गुणलं किती उत्तर येईल 31.4 गुणिले 14 आणि 6 20 अधिक 14 3.14 हे कंसात लिहितो 3.14 गुणिले 14 चा वर्ग 196 अधिक 3.14 गुणिले किती 36. आता सांगा मला ह्याला गुणलं मग काय सारखं किती येतं उत्तर 6.628 येते का ह्याचं उत्तर 628 येते ना 628 अधिक 3.14 गुणिले 196 करा मी इथं करतो 196 गुणिले 3.14 724 2 आले ह्याच्याला 4 9 36 आणि 2 38 4 1 4 आणि 3 7 0 6 1 6 9 1 9 आणि 1 1 1 2 0 3 7 18 3 9 36 सॉरी
3 9 किती रे 27 27 आणि 1 28 3 1 3 आणि 2 5 4 4 8 आणि 7 14 16 8 24 10 आणि 1 11 बघरे मागं उत्तर 2016 614 45 का मग त्याचं हे पहिलं ते लावणार त्याला मी मग उत्तर हां 714.44 अधिक आता ह्याचं उत्तर 36 गुणिले 3.14 उत्तर किती येते 36 3.14 गुणिले 36 सांगा 6 चौक 24 6 1 3 2 8 6 3 18 3 3 चौक 12 3 1 3 1 4 3 3 9 4 8 2 10 12 1 13 10 1 11 2 घरसर कोण पॉईंट 113.04 अधिक 113.04 ह्या दोघांचा गुणाकार हे आला ह्या दोघांचा गुणाकार हा आला ह्या दोघांचा गुणाकार हा आला आता ह्या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची बेरीज इथं मांडतोय 628 नंतर 614.44 पुढचं 113.04 4 4 8 4 4 3 7 7 8 15 आज 8 4 12 3 15 ना 15 1 8 आला 1 2 3 2 5 6 12 आणि 13 हे उत्तर 1355 1356 आहे का हां बरोबर 1355.48 चौरस सेंटीमीटर आंबे लिहू नका हा तिसरा वेळ वाजे मला बघा घनफळ सूत्र काय आहे 1/3 गुणिले पाय सांगा 1/3 गुणिले पायची किंमत किती घेऊ आपण 3.14 गुणिले उंची किती 6 गुणिले r1 घनफळ 1/3 पाय h कंसात r2 वर्ग सॉरी r1 वर्ग अधिक r2 वर्ग अधिक r1 गुणिले r2 हे घनफळाचं सूत्र मग सांगा किंमत चला फटाफट आहे 1/3 गुणिले 3.14 गुणिले h किती 6 हे ह्यांचा एक कंस करू दुसरा कंस काय करू पुन्हा करायचा r1 14 चा वर्ग अधिक 14 गुणिले 6 बघा 3 1 3 2 6 ह्या दोन ह्याला गुणलं किती उत्तर येते 6.28 गुणिले 14 चा वर्ग 196 अधिक 7 चा वर्ग 36 अधिक 14 84 या दोघांची बेरीज किती येते 6.28 अधिक हे सॉरी गुणिले इथं गुणिले आहे ना गुणिले आणि इथं अधिक आहे गावाचं आहे अधिक हां 6.28 गुणिले 36 सांगा किती उत्तर येते 232 त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि ह्या त्याच्यात काय मिळवायची बेरीज करायची ना सूत्र आहे ना सांगा ह्या दोघांचा गुणाकार 6.28 गुणिले 232 हां 6.28 गुणिले 232 आणि 84 ची बेरीज करा आणि त्याच्यातून गुणाकार करा ह्या दोघांची बेरीज करायची परत हां 84 चला 84 232 कसं केले 316 हां सांग बेरीज 316 316 गुणिले 6.28
28. आता या दोघांची गुणाकार करू. 6.28 316. 6.28 गुणिले 316 किती बसेल का? 6.28 गुणिले 316. ठीक आहे. 8 सक 48. 4 हातच्याला आले. 6 दुणे 12 16 हातच्याला 1 आले. 6 1 6 6 36 आणि 1 37 0. 8 1 8. 2 दुणे 2 1 2 आणि 6 1 6. नंतर 3 8 24. 2 आला हातच्याला. 3 दुणे 6 आणि 8 ना, बरोबर का? अरे 3 8 24. 2 हातच्याला आले. 3 2 6 2 8. 3 सक 18. बेरीज काय मी काय चुकतोय? 2 0 काहीतरी सांग. 3 8 24. 2 हातच्याला आले. 3 2 6 2 8. 3 सक 18. 8 8 7 14. 5 2 7 7 7 14. 9 15 3 18. 1 आला 19. 2 घेऊन सोडतो. 19 18. बरोबर का? 19 18.48. बरोबर आहे का? 1984. सॉरी 19 84.48. म्हणजे बरोबर. 7.2 मधलं तिसरं गणित काय दिलंय? कृती पूर्ण करा. त्रिज्या काढायची आपल्याला. त्रिज्या R1 आणि R2 काढायच्या. उंची दिली किती? 24. ठीक आहे. मग परिघाची दिली. परिघ किती दिलाय पहिला? परिघ 1 किती दिलाय? 132. परिघाचं सूत्र काय? परिघ 1 बरोबर 2 पाय R. मग मला सांगा 2 गुणिले 22/7 गुणिले R1. बरोबर का? R1 परिघ किती दिलाय? 132. हे 7 इकडं भागाकार. तिकडे गेल्यावर काय होणार? गुणाकार. आणि हे 2 काय आहेत ते खाली भागाकार करणार. 132 गुणिले 7/22 गुणिले 2. आता मला सांगा चला 32 संख्यांचा गुणाकार काय होतो? कुठे जाते का? बरोबर R1. आता मला सांगा 32 ह्याला बघा. 2 12 हा 2 12. ठीक आहे. 22 22 22 त्रिक 66 आणि हे ह्याला कॅन्सल. ठीक आहे. 3 7 त्रिक 7 त्रिक 21 ना. 21 बरोबर R1. ठीक आहे. आता R2. आता R2 परिघ 2 हा बरोबर आहे का? परिघ 2 बरोबर पाय R वर्ग नाही सॉरी 2 पाय R. मग मला सांगा परिघ 2 किती किंमत आहे? 88. लक्ष पुढे द्या बरं का. 2 गुणिले 22/7 गुणिले R2. हे मागायला सगळं वर इकडे घेऊन यायचं. 88 गुणिले 7/22 गुणिले 2 2 44. 22 1 22 22 दुने 44. 7 दुने 14. 14 बरोबर R2. ठीक आहे. आता तिरकस उंची काढू. L वर्ग बरोबर H किती दिलाय? 24. 24 चा वर्ग काढा चला. R1 किती आलाय? 21 वजा या R2 किती आलाय? 14 ना. हां L वर्ग बरोबर 24 चा वर्ग किती आहे? 21 मध्ये 14 गेले 7. 7 चा वर्ग
549 अधिक 576 यांची बेरीज करा. 625 दिली का? 576 हा 576 अधिक 49 625 बघायची का बेरीज? एल बरोबर 625 वर्गमुळात सॉरी आणि एल वर्ग. मग एल बरोबर किती येईल? 25. एल 25 आला इकडे किमती भरा. 22/7 गुणिले एल ची किंमत आली 25 कंसात R1 अधिक R2 म्हणजे किती R1 आलाय? 21 अधिक 14 21 अधिक 14 21 आणि 14 किती उत्तर येत आहे? 25 आणि 35 ना. 21 आणि 4 किती? 25 25 आणि 10 35 22/7 गुणिले 25 गुणिले 35 7 1 7 7 5 35 25 5 125 गुणिले 22 22 5 110 11 आला चला 22 गुणिले 44 आणि 11 55 5 आला चला 22 की 22 आणि 5 27 चेक कर. हा उत्तर कसं काय नाही आलं? चौकटीत उत्तर आहे का? लिख चल.